मित्रांनो नमस्कार। आज आपण मराठी साहित्यामधील ज्या काही थोड्याशा कठीण वाटणाऱ्या संकल्पना आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया। बहुतांश वेळा पदव्युत्तर आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गफलत होते आणि या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चुकीची उत्तरं दिली जातात। मराठी साहित्याच्या इतिहासकारांनी प्राचीन साहित्य, अर्वाचीन साहित्य किंवा त्यालाच आधुनिक साहित्य अशा ज्या काही संकल्पना वापरलेल्या आहेत त्यामध्ये जवळजवळ जरी साधर्म्य वाटत असलं तरी त्यामध्ये मूलभूत असे फरक आपल्याला पाहायला मिळतात। 1945 पूर्वीच्या साहित्याच्या संदर्भात वापरलेल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला स्पष्ट माहीत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्राचीन साहित्य म्हणजे महानुभाव पंथाचे साहित्य, ज्ञानेश्वरांपासून तुकाराम रामदासापर्यंतच्या संतांचे साहित्य, मुक्तेश्वरापासून मोरोपंतापर्यंत पंडित कवींचे साहित्य आणि राम जोशीपासून प्रभाकर, होणाजी बाळापर्यंतच्या शाहिरांचे साहित्य, 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतच्या काळातल्या गद्य आणि पद्य साहित्याला प्राचीन साहित्य असं म्हटलं जातं। मला वाटतं तुम्हाला प्राचीन साहित्याची ही संकल्पना जवळजवळ समजलेली असेल। 1818 मध्ये मराठी राज्याला अस्त झाला, म्हणजे पेशवाई संपुष्टात आली आणि महाराष्ट्रात इंग्रजी राजवट सुरू झाली हे आपण जाणतो, ते तुम्हाला माहीतसुद्धा आहे। तिथपासून 1885 पर्यंतच्या काळात अव्वल इंग्रजी कालखंड असे म्हटले जाते। या काळात मुख्यतः संस्कृत व इंग्रजीतील काव्याचे व इतरही भाषांतरित साहित्य निर्माण झाल्याच्या ज्या काही खुणा आपल्याला जाणवतात त्या अनुषंगाने 1885 ते 1920 या कालखंडातील साहित्याला अर्वाचीन किंवा आधुनिक साहित्य अशी संज्ञा दिली जाते। 1885 मध्ये केशवसुतांची पहिली कविता लिहिली गेली आणि हरिनारायण आपटे यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली। मराठीतील साहित्याला वेगळी दिशा देणाऱ्या या दोन साहित्यिकांच्या लेखनाच्या आरंभापासून हा कालखंड सुरू होतो हे आपल्याला विसरता येत नाही। मी पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो, केशवसुतांनी लिहिलेली पहिली कविता आणि हरिनारायण आपटे यांनी लिहिलेली पहिली कादंबरी यांच्यापासून हा कालखंड प्रारंभ होतो। 1920 पर्यंत या कालखंडातले वरील दोन साहित्यिक आणि बालकवी गोविंदाग्रज, नावा टिळक, रेंदाळकर हे महत्त्वाचे कवी निधन पावले, दिवंगत झाले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन 1920 मध्ये झाले। मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विख्यात झालेले विष्णुशास्त्री चिपळूणकर याच काळातले, जी निबंधमाला त्यांनी प्रकाशित आणली त्यांचेसुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। 1882 मध्येच वारले होते। तर सुधारकांचे अग्रणी गोपाळ गणेश आगरकर 1895 मध्ये निधन पावले। त्यांनी केलेली साहित्य निर्मिती ही सुद्धा आपल्या डोळ्यासमोर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 1920 पासून 1945 पर्यंतचा काळ हा आधुनिक साहित्याचा काळ म्हणूनच ओळखला जातो। 1923 मध्ये रविकिरण मंडळाचा उदय झाला। त्यातल्या माधव, जुलियन, यशवंत, गिरीश इत्यादी कवींनी केशवसुतांचीच परंपरा पुढे चालविली असे म्हणण्यास वाव आहे। त्यामुळे 1885 ते 1920 आणि 1920 ते 1945 हे दोनही कालखंड अर्वाचीन अथवा आधुनिक साहित्याचे होत हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे। 1945 पासून पुढच्या काळातल्या साहित्याला समकालीन साहित्य ही संज्ञा आहे। विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा किंवा मुलाखतीमध्ये विचारला जाणारा हमखास प्रश्न म्हणजे समकालीन साहित्याच्या संदर्भामध्ये असतो, म्हणून ही बाब लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, 1945 पासून 1960 पर्यंतच्या साहित्याचा उल्लेख करताना सामान्यतः नवकथा, नवकविता, नवकादंबरी अशा संज्ञा वापरलेल्या गेलेल्या आहेत। म्हणून याही अनुषंगाने या संज्ञा, या संकल्पना मराठीमध्ये कशा रूढ झाल्या, त्याच्या पाठीमागे कोणता अर्थ आहे हे आपण लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 1945 ते 1960 कालखंडातल्या साहित्याचा नवसाहित्य आणि 1960 नंतरच्या साहित्याचा नवसाहित्योत्तर साहित्य असा निर्देश आपण करतो। त्याच्या पाठीमागे जो काही अर्थ दडलेला आहे, ज्या काही संकल्पना आहेत त्यांचा आशय हा सुद्धा थोडासा वेगळा साहित्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो। म्हणून मित्रांनो लक्षात असू द्या की हे साहित्य आणि या संकल्पना माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या जर संकल्पना तुमच्या स्पष्ट झाल्या तर मराठी साहित्य समजून घेण्यासाठी अत्यंत तुम्हाला फायद्याचं ठरेल। जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा। पुनश्च आपले आभार, धन्यवाद।